हे आपण एखाद्या कलेबद्दल बोलतो तर कलेचं आपल्या जीवनातलं महत्व अतिशय अनन्यसाधारण असतं. आणि कला ही मला वाटतं शब्दांच्या पलीकडे असते. कला जेव्हा म्हणजे ही सगळी चित्र इतकी बोलकी आहेत की त्याच्यातून मिळणारा संदेश, त्याच्यातून आपल्याला त्यांच्याशी आपल्या होणारी कनेक्टिव्हिटी हे आपल्याला कुठल्या तरी वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातं. मला एक जाणवतं की आम्ही लोक सगळे कॉर्पोरेट क्षेत्रात खूप व्यस्त असतो आणि मला वाटतं की ह्या ज्या कला आहेत त्या आमच्या जीवनामध्ये जे जे संगीत असो नाही तर चित्रकारिता असो, या प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व असं त्यांचं असतं. कारण की मला वाटतं माझ्या दृष्टीने मी याला स्ट्रेस बस्टर म्हणून बघते. कारण दिवसभरात आपण फक्त आता इतकं व्यस्त होत गेलं प्रत्येकाचं, म्हणजे आज युग बदलत चाललंय, प्रत्येक जण आपापल्या कामात खूप व्यस्त आहोत. परंतु ह्या कलेची जोपासना करण्यासाठी असे काही जे लोक आहेत की त्यांनी याला आपल्या आयुष्याची साधना म्हणून स्वीकारलंय. तर ही जी साधना स्वीकारणारे जे मुली जे आहे यांना मी खूप वर्षापासून म्हणजे मी त्यांना बघते, त्यांचं योगदान या क्षेत्राकरता, या कलेकरता. आणि मला आठवतं की खूप वर्ष झाले त्याला, त्यांचं बालगंधर्वला एक प्रदर्शन होतं आणि तेव्हा पण मी बघितलं होतं, ते आले होते मी तेव्हा. कारण माझा याच्याशी छोटासा एक संबंध आहे. माझी जी दोन्ही मुलं आहेत ती दोघंही, त्यांना या चित्रकलेची खूप आवड आहे आणि त्यामध्ये त्यांना स्केचेस आहे, वॉटर कलर्स, याच्यामध्ये खूप खूप प्रकार आहेत. म्हणजे आय एम नॉट हिअर ॲज अ एक्सपर्ट, पण मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप फास्ट आजकाल खूप इनोव्हेशन पण आलं आहे. तर ते दोघंही याच्यामध्ये खूप समरसतेने भाग घेत असतात. तर दोघांनाही चित्रकलेची खूप आवड आहे आणि मग त्यांना काहीतरी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना इथे पुण्यात, आम्ही आधी औरंगाबादला होतो, तिथून ते शिफ्ट झाल्यानंतर मला जेव्हा हे कळलं तेव्हा मी त्यांना घेऊन गेले होते आणि आम्ही म्हणजे यांच्या हातातली जादू बघून अचंबित झाले होते मी, की खरंच इतकं सुंदर कोणीतरी आपल्यासाठी भावना प्रकट करणं ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट असते. आणि मला वाटतं की आजचे जे याच्यातली आज जी कास्ट संस्था आहे त्याचं तर खूपच कौतुक करावं असं वाटतं की ते अंडर प्रिव्हिलेज मुलांसाठी काम करतात किंवा वृद्धांसाठी काम करतात. तर ही कोणासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, ही भावनाच वेगळी आहे की आपण स्वतःसाठी तर जगत असतोच, पण आपण जगण्या व्यतिरिक्त आपल्याला कोणासाठी काहीतरी करायचं आहे, कोणाला तरी ह्या सगळ्या गोष्टीतून प्रोत्साहन मिळणार आहे, कोणाचं तरी आयुष्य घडणार आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की यू कॅन गिव्ह फिश टू अ पर्सन, बट इफ यू टीच हिम और हर हाऊ टू कॅच अ फिश, इट मॅटर्स अ लॉट. सो मला वाटतं की आज हा जो प्रकार आहे कास्ट संस्थेचा, की त्यांना याच्यातून कलेला प्रोत्साहन द्यायचं आहे, असे कलाकार निर्माण करायचे आहेत आणि अशातून एक चांगले रिस्पॉन्सिबल सिटिझन्स आपण निर्माण करणार आहोत. आपण या कलेकडे किंवा कुठल्याही कलेकडे जगातल्या एका वेगळ्या प्रकारे बघूया. आज आपण सगळेजण म्हणतोय की नवीन पिढीला खूप डेटा आहे त्यांच्याकडे, खूप दे आर व्हेरी टेक सेव्ही आणि आपल्याकडे खूप सारे गॅजेट्स आहेत, खूप सारी अनुभव संपत्ती किंवा खूप सारं नॉलेज त्याच्यावर उपलब्ध आहे. पण ते नॉलेज एवढं फ्लड झालं की त्याच्यातलं नक्की काय घ्यायचं, त्यातलं काय आत्मसात करायचं आणि त्याच्यातून आपलं जीवन कसं घडवायचं, याच्यात खूप कन्फ्युजन्स निर्माण झाले, खूप कन्फ्युजन्स आहे त्याच्यामध्ये. आणि काय होतं बरेचदा याच्यातून होतं की हे त्यांना साध्य काय करायचं जीवनामध्ये हे नसल्यामुळे खूपदा नवीन, म्हणजे बरेच आपण असे प्रसंग आढळतात की खूप नवीन पिढी एका गर्दतेत, म्हणजे नैराश्याच्या गर्दतेत चालली आहे. तर मला वाटतं की ही जेव्हा आपल्या समाजासमोर प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला ही अशी कलेची जी एक त्यांना आपल्याकडे साठी तयार केलेली, म्हणजे अनेक वर्षांपासून भारताची जी संस्कृती आहे त्याच्यातून ज्या कला निर्माण झाल्यात, आपण गणपतीला 64 कलेचा अधिपती मानतो किंवा 14 विद्यांचा अधिपती मानतो. तर ह्या ज्या 64 कला आहेत यांना आत्मसात करून ह्या आपल्या नवीन पिढीला काय आपल्याला चांगले संस्कार देतील या दृष्टीने आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. मला वाटतं
कास्ट संस्थेचा हे पण ध्येय असावं असं मी विचार करू शकते. आणि मला वाटतं की तुम्हाला एक थोडं सजेशन द्यायचं. मी कास्टबद्दल ना, मला जेव्हा परवा आमंत्रण मिळालं की कास्ट तर्फे असं करायचं, तर मी थोडंसं शोधत होते. पण मला वाटतं आपण जर इतकं चांगलं कार्य करत आहोत तर थोडंसं आणखी जास्त इन्फॉर्मेशन आपली वेबसाईटवर किंवा सगळ्या ठिकाणी उपलब्धता तुम्ही करा, म्हणजे लोकांना तुमच्या कार्याचं जास्त संदर्भ मिळतील आणि ते जास्त तुम्हाला अप्रोच होऊ शकतील. मला वाटतं आज या ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे खूप विविध क्षेत्रातले कलाकार किंवा जे दर्दी रसिक आहेत त्या आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आणि सगळ्यांच्याच व्यस्ततेतून आपण एक छोटा क्षण कौतुकासाठी असं आपण म्हणता येईल की हा छोटा क्षण कौतुकासाठी यासाठी तुम्ही सगळेजण जमले आहात आणि याची आज अत्यंत आवश्यकता आहे. सो तुम्ही आज जे काय आज इथे आहात आणि आज जे उत्तम कार्य कास्ट संस्थेतर्फे उमराडीकर सरांतर्फे जे तुम्ही आज एक धुरा घेतली आहे, म्हणजे मला वाटतं त्याचे संस्थापक शरदचंद्र गोखले जी आहेत. सो अरे वा, आता मेधाताईंचंही आगमन झालेलंच आहे इथे. सो तर त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला प्रामाणिकपणेचे प्रयत्न झाले आहेत. सो जे यांचे जे प्रामाणिक प्रयत्न चालले आहेत आणि आज हा आगळा वेगळा कार्यक्रम इथे जो आपण आयोजित केला आहे तो अतिशय सगळ्यांना आनंददायी आहे. आणि अशाच चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आपण इथे आयोजित करत राहू. तुम्हाला मी सांगते की मला सुद्धा या सगळ्या कलेची खूप आवड आहे. म्हणजे मला जरी मी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असेल तरी ह्याच्यासाठी काय करता येईल हे मी अनेक वर्षांपासून विचार करत होते. तर मागच्या 1 वर्षापूर्वी मी आणि माझे को फाउंडर आहेत, आम्ही एक विचार केला की ही जी कला आहे परफॉर्मिंग आर्ट्स याच्यासाठी आपल्याला काय करता येईल. तर आम्ही आता एक एज्युटेक प्लॅटफॉर्म चालू केला आहे, त्याचं नाव आहे आर्टिजिनियस. आणि तो आर्टिजिनियस प्लॅटफॉर्म आता सगळ्यांसाठी आता एक 2-3 दिवसामध्ये तो पूर्णपणे खुला होईल. म्हणजे त्याच्यातून आम्हाला हेच करायचं आहे की हाऊ वी कॅन ब्रिंग गुड क्रिएटर्स इन एनी परफॉर्मिंग आर्ट्स टुगेदर. आणि त्यांच्यासाठी हाऊ वी कॅन क्रिएट मोर एम्प्लॉयमेंट, हाऊ गुड पीपल कॅन रीच टू व्हेरियस मासेस, म्हणजे अगदी दुर्गम भागात सुद्धा त्यांचं सगळं कसं पोहोचू शकेल हा आमचा त्यामागचा उद्देश आहे. आणि आम्ही त्याच्यासाठी आता तो पूर्ण चांगला एज्युटेक असा प्लॅटफॉर्म केला आहे. तर तुम्ही पण त्याला नक्की एकदा अवश्य भेट देऊ शकता. आमची वेबसाईट अवेलेबल आहे त्याच्यासाठी. मला इथे बोलवलं आणि आज मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे. मी आज त्यांना एक विनंती केली होती. आज मला एक आमची कस्टमर व्हिजिट आहे UKला, त्यामुळे मला लवकर निघायचं आहे, माझी रात्रीची फ्लाईट आहे. त्यामुळे मी म्हटलं होतं त्यांना की मला तुम्ही जरा लवकर जर परवानगी दिली जायची तर चांगलं होईल. परंतु मला इथे येऊन अतिशय मनापासून आनंद झाला आहे, कारण मला वाटतं की अशा आज इथे खूप पॉझिटिव्ह वेव्ज आहेत, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. आणि याच्यातून आपण जेव्हा होतो तेव्हा आपल्यालाही काहीतरी एका वेगळ्या दृष्टीने विचार करण्याची चालना मिळत असते. वी लर्न लॉट ऑफ थिंग्स फ्रॉम ईच अदर, हे मला नेहमीच वाटतं. आणि माणसाने सतत शिकत राहावं, विद्यार्थी पण जपत राहावं असं मला नेहमी वाटतं. तर आजचा हा खूप सुंदर कार्यक्रम तुम्ही आयोजित केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप अभिनंदन. आणि असेच चांगले कार्यक्रम करत राहा, मला याच्यामध्ये नक्की कॉन्ट्रीब्यूट करायला आवडेल. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी अँड गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी टू स्पीक ओव्हर हिअर. थँक्यू फॉर पेशन्स लिसनिंग. थँक्यू सो मच. सुप्रियाताई, मनापासून धन्यवाद. कलेला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर किती सुंदर प्रगती होऊ शकते याचं एक छान चित्र तुम्ही आमच्यासमोर रेखाटलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. आणि मेधाताईंचं आपल्यामध्ये आगमन झालंय म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून मेधाताईंचं स्वागत करूया. आपल्याला त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरजच नाही, खरोखरीच आपला शब्द पुढे सरकार दरबारी मांडणाऱ्या त्या आहेत. आणि म्हणूनच एक कौतुकाचा सत्कार आपण त्यांचा करणार आहोत. राज्यसभेत त्या खासदार म्हणून निवडल्या गेल्या. मी उमराणीकर सरांना विनंती करते मेधाताईंचा त्यांनी सत्कार करावा.
मनापासून धन्यवाद. मेधाताई, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मग उमराणीकर सरांनाच विनंती करूयात, सर आपण 2 शब्द बोलावेत, मग मेधाताई बोलतीलच. बोलणार नव्हतो, कारण मला असं वाटतं की जितकं कमी बोलाल तितकं चांगलं असतं, पण आता बोलायलाच लावतायत म्हणून सांगतो. कास ही संस्था आता पुढल्या वर्षी 50 वर्ष पूर्ण करणार. शरदचंद्र गोखले यांनी 3 संस्था सुरू केल्या. त्यातली जी मदर ऑर्गनायझेशन होती ती कास होती. त्याच्यामधनं इंटरनॅशनल लॉन्जिव्हिटी सेंटर, जे वृद्धांच्या समस्या आहेत त्याच्यावर विचार करतात, आणि त्याचबरोबर ILU इंटरनॅशनल लेप्रसी युनियन, अशा 3 संस्था गोखले सरांनी सुरू केल्या. आणि आता कुठलीही संस्था सातत्यानं व्यवस्थित चालवणं, आणि ते सुद्धा 50 वर्ष, ही खूप मोठी गोष्ट आहे. मागच्या वर्षी मी कासचं प्रेसिडेंट झाल्यानंतर असं ठरवलं की थोडं या संस्थेला आणखी एक्सपोजर द्यायला पाहिजे, आणि आजचा जो कार्यक्रम आहे तो त्याचा भाग आहे. याच्यामध्ये खूप मोठा वाटा मुळीक सरांचा आहे, ज्यांनी त्यांची अप्रतिम पेंटिंग्ज आहेत, वॉटर कलरमध्ये आहेत. वॉटर कलरमध्ये पेंटिंग करणं फार अवघड असतं, आणि मी बऱ्याच वेळा प्रयत्न करून थकलो, म्हणून मी तुम्हाला सांगतो. अप्रतिम पेंटिंग्स त्यांनी आम्हाला डोनेशनमध्ये दिलेली आहेत, आणि त्यांचं योगदान काय आहे सगळ्यांना समजावं म्हणून आजचं हे प्रदर्शन आहे. आणि त्याचबरोबर त्याला जलतरंगाची जोड आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर पेंटिंग हे 2 डायमेन्शनल असतं, स्कल्पचर हे 3 डायमेन्शनल असतं, म्युझिक इज विदाउट एनी डायमेन्शन. ह्या गोष्टींचा आपण आज इथे संगम केलेला आहे. माझी सर्वांना हीच विनंती आहे की अवश्य ही पेंटिंग्स बघा. त्यातली कुठली तुम्हाला आवडली तर आम्हाला सांगा. तुम्ही कास्टला डोनेशन द्या, आम्ही तुम्हाला पेंटिंग्स देऊ. सांगायचा हेतू हा की कुठली संस्था जर चालवायची असेल तर त्याला एक रेव्हेन्यू मॉडेल लागतं. बडवे मॅडम इथे त्यांना सांगायची गरज नाही. जोपर्यंत तुमच्या खिशामध्ये पैसा नाही तोपर्यंत कुठली कामं करणं फार अवघड होऊन जातं. आणि म्हणून कुठल्याही चांगल्या गोष्टीला सुद्धा पैशाचा सपोर्ट असणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की ज्यांना जसं जमेल तसं, आमची वेबसाईट आहे, वेबसाईटवर डोनेशनसाठी पण मॉडर्न पद्धतीनं, त्याला काय म्हणायचं, गेटवे, ते पेमेंट गेटवे पण आहे त्याच्यावर. मी जरा थोडा जुन्या पिढीचा असल्यामुळे मला या गोष्टी समजत नाहीत, म्हणून त्यांना विचारलं. तर वेबसाईटवर जा, आमची कामं काय आहेत ते बघा. कास फक्त पुण्यामध्येच नाही, अनेक ठिकाणी काम करतं. आमचं दिल्लीमध्ये युनिट आहे, पुण्यामध्ये जसं मिळेल तसं गुजरातमध्ये पण युनिट आहे. अनेक ठिकाणी आमची कामं चालू आहेत. जवळजवळ आत्तापर्यंत 3-4 हजार मुलं आमच्याकडे आत्ता म्हणजे ह्या घटकेला आहेत, ज्यांची आम्ही काळजी घेतो. आणि गेल्या 50 वर्षामध्ये अनेक, म्हणजे अक्षरशः लाखो मुलं ह्या आमच्या वेगवेगळ्या प्रोग्राम्समध्ये आम्ही त्यांना मदत केलेली आहे. ती खूप मोठी मुलं झालेली आहेत. म्हणजे त्याच्यावर सुद्धा आम्ही एक पुस्तिका काढणार आहोत की कासनी ज्यांना शिकवलं, ज्यांना मदत केली, ते आज कुठे कुठे पोचलेले आहेत, हे तुम्हाला काही दिवसांनी पाहायला मिळेल. आम्ही 50 वर्ष साजरी करणार आहोत. त्याचा हा तुम्ही असं समजा की ओपनिंगचा कार्यक्रम आहे. याच्या पुढे कासतर्फे काही ना काहीतरी कार्यक्रम होत राहतील. तर पुढलं वर्षभर 50 वर्ष जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील. त्यानंतर कार्यक्रम बंद झाले तरी कास चालू राहणार आहे. आणि म्हणून आमच्या वेबसाईटवर अवश्य जायचं आणि तिथे काय काम चाललेलं आहे ते बघायचं. मेधाताईंना आता बोलायला, विचार करायला तुम्हाला वेळ दिला. ते म्हणतात ना, नाईट वॉचमनचं काम केलं तर तुम्हाला मुख्य भाषण द्यायचं, मी त्यांना आमंत्रित करतो. धन्यवाद.
कास्टच्या या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय उमराणीकर सर, ज्यांच्या चित्रांचं हे अभूतपूर्व प्रदर्शन आपण पाहायला आलोय, असे मिलिंदजी मुळीक, त्याचबरोबर आमचे जलतरंग, त्यांचा जलतरंगाचा कार्यक्रम मी नितीन गडकरींच्या बरोबर ऐकला होता. खूप अभिमान आहे आम्हाला त्यांचा. आणि आज प्रामुख्याने मला समजलं की या दोघांचं एकत्रित असं सादरीकरण इथे होणार आहे, तर त्याची पण उत्सुकता आहे. त्याचबरोबर आमच्या बडवेताई, इथे जमलेले सगळे कास्टशी निगडीत असलेले सगळे स्नेहीजन, ज्यांनी मला इथे वारंवार फोन करून बोलवलं, तगादा सचिनजी बोधनी, हे त्यांना म्हटलं कार्यक्रम इतके आहेत आज, तरी ते म्हणले नाही थोडा वेळ येऊन जा. तुम्ही आता उल्लेख केलात उमराणीकर शरदचंद्रजी गोखले यांचा, त्यांचा आणि माझा डायरेक्टली नाही, परंतु माझ्या सासऱ्यांचा आणि त्यांचा खूप चांगला स्नेह होता. माझे सासरे रघुनाथ विठ्ठल कुलकर्णी समाज कल्याण खात्यात होते आणि गोखले सरांचा हा कास्ट प्रोजेक्ट आणि त्यांचं समाज कल्याण खात्यात असणं हे एकमेकांना पूरक आणि खूप चांगलं त्यांच्याविषयी आम्ही ऐकत आलो. आणि नंतर त्यांचं घर माझ्या वॉर्डात होतं, म्हणजे मी तिथे नगरसेविका होते, त्यामुळे तसा त्या दृष्टीने आमचा एकमेकांशी तसा परिचय, कास्टची डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली असा स्नेह माझा, कारण माझ्या सासऱ्यांकडनं, माझ्या बाबांकडनं आमच्या नेहमी या संस्थेबद्दल ऐकत आले. मुलांच्या संदर्भातली कामं असतील, महिलांच्या संदर्भातली कामं असतील, आणि आता 50शीत आपण प्रवेश करतो ही संस्था, बरोबर ना? 50 वर्षाचा हा महोत्सव आपण ह्या वर्षभर करणार आहोत. सातत्याने एखादी संस्था विविध प्रकारे कामं करत राहते आणि खरंच आहे की या सगळ्या कामांसाठी काय लागत असेल तर प्रामुख्याने आर्थिक बळ हे लागत असतं. मध्यंतरी आपल्या लेप्रसी युनियनच्या संदर्भात सुद्धा काही भेटी झाल्या. अनफॉर्च्युनेटली तो मी पुढे नेऊ शकले नाही, परंतु कार्यक्रम करण्यासाठी म्हणून पुढे आम्ही जाऊन आलो होतो. अनेक वसाहती मी पाहिल्या आहेत की कास्टच्या माध्यमातून त्या वसाहती वसवल्या गेल्या आहेत. तिथे कुष्ठ पीडितांसाठी काम केलं जात आहे, अनेक कुष्ठ पीडितांसाठी रोजगार निर्माण केलेले आहेत, त्यांच्या फॅमिलीतल्या लोकांसाठी, मुलांसाठी शाळा तयार केलेल्या आहेत. तर अशा अनेक उपक्रमांशी मी जोडली गेले, माहिती झालं. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये शासकीय गोष्टी काही करण्यासारख्या असतील तर नक्की आपण एकमेकांशी इंटरॅक्ट करू. ज्या वेळेला, कारण हा प्रोजेक्ट मला कळला तेव्हा माझ्याकडे असं कुठलं विशिष्ट पद नव्हतं, परंतु आता केंद्र शासनाच्या माध्यमातून, कारण तुम्ही म्हणालात की दिल्लीत पण आहे, गुजरातमध्ये पण काम आहे, महाराष्ट्रात आणि इतर अन्य ठिकाणी पण आहे, तर देशभर जर हे काम असेल, कारण आपण नेहमी विचार करतो बघा की पोलिओचं उच्चाटन, कुष्ठपीडितांचं म्हणजे त्या रोगाचं उच्चाटन, तर ही अनेक वर्ष चालणारी प्रक्रिया आहे. अनेक वर्ष सातत्याने जर एखाद्या विषयामध्ये एखादी संस्था स्वतःहून काही करत असेल तर ते सरकारला पूरक असलेलं काम आहे आणि त्यामुळे सरकार त्याच्यामध्ये निधी नक्कीच देऊ शकते. आणि माननीय माजी राज्यपाल राम नाईक साहेब यांचा सुद्धा मध्यंतरी मला माझ्याशी चर्चा झाली की त्यांनी पण या संस्थेविषयी सांगितलं होतं. तर नक्कीच या संस्थेच्या सगळ्या अन्य गरजांसाठी सुद्धा आपण एकमेकांशी संपर्कात राहूया. आणि प्रामुख्याने मला मुळीक सरांचं विशेष वाटलं की इतकं छान सगळी चित्र इथे आहेत आणि या चित्रांच्या विक्रीमधून जी काही रक्कम येईल ती सगळी तुम्ही कास्टला देणार आहात. इथे मुलं सुद्धा आली आहेत, छोटी छोटी मुलं, यांच्यासाठी हा दुहेरी अनुभव घेण्याचा मुद्दा आहे की चित्रही अनुभवायला मिळतील आणि चित्रांमधून जे योगदान आहे ते संस्थेला देणं हा पण एक मोठा संस्कार आपल्या सगळ्यांच्या मनावर या निमित्ताने होऊ शकतो. तर नक्कीच सगळ्यांना आवाहन आहे. आणि मी सुद्धा अनेक जणांना सांगेन, 2 दिवस आहे का प्रदर्शन, आज आणि उद्या आहे. मी पण अनेक जणांना सांगेन ज्यांना ज्यांना शक्य ते या ठिकाणी येऊन जातील. कास्टच्या सगळ्या टीमकडे माझा नंबर तर आहेच, त्यामुळे आपण संपर्कात राहूया. मला इथे बोलवलं सचिनजी, तुमचे आभार. तेवढ्या मोठ्या लोकांच्या भेटी तुमच्यामुळे माझ्या झाल्या, त्यामुळे तुमचे आभार. सगळ्यांना धन्यवाद, शुभेच्छा. ताईंच्या संवादातली विनयशीलता आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे आणि प्रत्येक विधायक कार्यासाठी त्या कायमच हात पुढे करत असतात. त्याचप्रमाणे कास्टसाठी सुद्धा त्यांनी सरकारकडून नक्की मदत करता येईल याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे. त्यासाठी मनापासून धन्यवाद ताई.
यानंतर ज्यांची चित्र आपण सगळे बघत आहोत, मिलिंदची मुळी, त्यांना विनंती करते रंगभाषेतून बोलताच शब्द सुद्धा ऐकू देत नाही. 2 मिलिंद एकत्र आहेत. हो, 2 मिलिंद आज एकत्र आहेत. हा एक वेगळाच योग आहे. धन्यवाद. आता ह्याच्यानंतर मी चित्र काढणार आहे. मिलिंद तुळणकर जलरंग वादन करणार आहे. तर जलरंग जलतरंग असा आम्ही एक प्रयोग करणार आहोत. त्यापूर्वी अर्थात मी जेव्हा कास्टसाठी चित्र डोनेट केली त्याच्याविषयी माझी भूमिका एवढीच असते, मी दिवसभर फक्त चित्र काढत असतो, दुसरं काही येतच नाही मला. ओके, तर माझे क्लासेस चालू असतात, अनेक चित्र काढत असतो आणि असं वर्षामध्ये माझा खूप मोठा प्रोड्यूस क्रिएट होत असतो. त्यातली सगळीच चित्र मी विक्रीसाठी ठेवतो किंवा एक्झिबिट करतो असं नाही, पण हा प्रोड्यूस कुठेतरी मी एवढं जर फक्त चित्र काढणं एवढंच मला येत असेल तर त्याचा काहीतरी समाज उपयोगी उपयोग व्हावा या उद्देशाने मी दरवर्षी काही चित्र डोनेट करत असतो. तशी एका वर्षी मी कास्टला डोनेट केली होती आणि त्याच्यातनं फंड रेज व्हावा एवढाच साधा उद्देश आहे त्याच्यातनं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर माझ्या इथे जमा झालेल्या काय म्हणायचं चित्रांच्या त्याच्यातला एक भाग फक्त मी दरवर्षी डोनेशन म्हणून देत असतो. हा जो आज कार्यक्रम करायचा आहे जलरंग जलतरंग, तर त्या दोन्हीमध्ये जल हे कॉमन आहे. रंग आणि तरंग याचं सुद्धा एक काय म्हणायचं एक नातं असतं, पण ते ऑफकोर्स ते काही असं स्थूल स्वरूपात सांगता येत नाही. ते व्हेरी ॲबस्ट्रॅक्ट स्वरूपामध्ये असतं की संगीत जेव्हा घडत असतं तेव्हा ते काहीतरी एका कालामध्ये टाइम मध्ये घडत असतं. चित्र हे कागदावरती स्पेस मध्ये घडत असतं. पण कुणीतरी मागे स्पेस टाइम आर रिलेटेड असंही म्हणून ठेवलेलं आहे. तर तो एक संबंध शोधण्याचा प्रयत्न असतो की संगीताच्या सुरामधनं माझ्या डोळ्यासमोर काही रंग, काही रेषा, काही आकार उमटू शकतात. तशाच वेळेला संगीत वाजवताना मला माहित नाही पण तुझ्या डोळ्यासमोर काही रंग आणि आकार उमटू शकत असतील आणि म्हणजे सूर आणि रंग यांचा काहीतरी एक ॲबस्ट्रॅक्ट संबंध शोधण्याचा हा प्रयत्न आहे. त्याच्या सुरांवरून मी चित्र काढतोय किंवा माझ्या चित्राप्रमाणे ते सूर आहेत असा बादरायण संबंध शोधायचा प्रयत्न करू नका. दोन्हीचा पूर्णपणे काय म्हणायचं एकत्रित आस्वाद घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. किती सूक्ष्म पातळीवर रंग आणि स्वर यांचं नातं आहे हे सांगण्याचा आपण खूप छान प्रयत्न केलात आणि तो आमच्यापर्यंत पोहोचला देखील. तितकाच महत्वाचा आजचा आविष्कार म्हणजे जलतरंगचा. पंडित मिलिंदजी तुळणकर यांनाही मी विनंती करते त्यांनी 2 शब्द बोलावेत. आणखीन एक गोष्ट की आजच्या कार्यक्रमात त्यांचं असण्याचं औचित्य यामध्ये आपण त्यांना जलतरंग वादक म्हणून तर ओळखतोच, जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांनी जलतरंगाचे स्वर पोहोचवले आहेत, पण ते उत्तम चित्रकार देखील आहेत. त्यामुळे आणि जलरंगातच जास्ती पेंटिंग्स त्यांचे आहेत. तर हा एक आविष्कार त्यांच्या दृष्टीने कसा आहे हे त्यांच्याकडनं ऐकायला आवडेल. नमस्कार. खरं आम्हाला कलाकारांना बोलायची सवय नसते. आता 2 स्टिक आल्या की ते वाद्य बोलायला लागतं, आम्ही बोलतो. सर्व मान्यवर उपस्थित जे आहेत त्यांना आम्ही आधी नमस्कार करतो. आणि माझे आवडते चित्रकार म्हणून ज्यांना मी मानतो, स्वतः अनेक वर्ष मी ज्यांना फॉलो करते, त्यांच्याबरोबर आपल्याला एकत्र काहीतरी काम करता येईल हीच कल्पनाच माझ्यासाठी खूप छान आहे. आम्ही याआधी 2 वेळा हे असा सेम कार्यक्रम केला आहे. आणि जलतरंग जर त्याच्याबद्दल एक थोडीशी माहिती म्हणून सांगायचं तर आता मॅडमनी मगाशी उल्लेख केला की गणपतीला आपण 14 विद्या 64 कलांचा अधिपती मानतो. तर त्या जर 64 कलांची जर यादी आपण बघितली तर त्याच्यात जलतरंग कला लिहिलेली आहे. म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण पण जलतरंग वाजवत होते असा त्याचा अर्थ आहे. कारण या लोकांना आपण 14 विद्या 64 कला निपुण असं म्हणतो. तर इतकी प्राचीन ही कला आहे. पण आधी ती धातूच्या किंवा मातीच्या भांड्यांवर वाजवली जात होती. आणि 2 स्टिक. जलतरंगला असं आहे की इन्स्ट्रुमेंट मेकरची गरज नाही. जसं सतार मेकर असतात, पेटी बनवणारा माणूस, जर कलाकार स्वतः जाऊन काही 4 भांडी विकत घेऊन त्यात थोडं पाणी घालून फाईन ट्यून करून तो स्वतः वाद्य बनवतो. आत्ताही जलतरंग कुठेही जलतरंगाचा सेट द्या असं मिळत नाही.
ते जे कोणाला पाहिजे असेल ते जगभरातून माझ्याकडे येतात. आणि माझ्या आजोबांना व्यासंग होता, म्हणजे त्याच्यावरून कधी वाद पण होतो घरी, की किती गोष्टी साठवणार असं. आता माझ्याकडे हे तुम्ही जे बाऊल बघताय मागे आहे स्टेजवर, त्याला जवळपास 85-90 वर्ष झाली आहे. आणि ते आजोबा वाजवत होते 40 वर्ष, आता 35 वर्ष मी वाजवतोय. हा, आणि आपल्याला कब्बशा किती दिवस टिकतात माहितीये घरी, म्हणजे आणतानाच 2-3 सेट आणतो आपण की. तर असा माझ्याकडे 350-400 बाउल्सचा संग्रह आहे. त्यामुळे आत्ता जरी जलतरंग बाजारात मिळत नसलं तरी समजा अर्ध सप्तक मिळालं तर माझ्याकडचं अर्ध सप्तक टाकून त्याला विद्यार्थ्याला निदान 1 सप्तक तरी बनवून देता येईल असा माझा प्रयत्न आहे. आणि त्यामुळे ते मी जमा करत राहतो. आणि जलतरंग मी नेहमीच म्हणतो की वाजवण्यापेक्षा ते सांभाळणं, कार्यक्रमाच्या स्थळी घेऊन जाणं आणि तिथून परत घरी होते तेवढे नेले तेवढे परत आणणं हे जास्ती अवघड आहे. त्याच्यापेक्षा अवघड आहे ते पाणी घालून ट्यून करणं. म्हणजे पाण्याच्या एका थेंबाने त्याच्या स्वरात फरक पडतो. मला वाटतं पाणी किती जपून वापरायला पाहिजे हे आपल्याला जलतरंग शिकवतं. एक थेंब आपल्याला किती महत्वाचं आहे, बेसूर होऊ शकतं म्हणजे आयुष्य आपलं. तर हा योग जुळून आला कास्ट संस्थेसाठी. मी सरांना म्हणेन की आमच्यासाठी काही काम असलं तर कधीही सांगा, आपण तयार आहोत करायला. तर मी जलतरंग या वाद्याचा जो आवाज आहे त्याचं आपल्या शरीराशी असं साधर्म्य आहे की आपल्या शरीरामध्ये 70-75% पाणी असतं आणि तसंच या वाद्यात आहे. तर तो आवाज ऐकला की तो आपल्या आतपर्यंत खोलपर्यंत जातो. मी ते वापरून म्युझिक थेरपी करतो. काही विशेष मुलांच्या शाळेत खूप वर्ष मी काम करतोय आणि त्यांच्यातला झालेला बदल मला दिसतो. तर म्युझिक थेरपीसाठी पण हे खूप छान वाद्य आहे. तर हा असा योग आणल्याबद्दल मी संस्थेचे सर्वांचे आभार मानतो. मिलिंदजींनी हो म्हटलं त्यांचे विशेष आभार. आणि आमचे बोधनी सरांचे, वाङ्मय गोडबोले यांचे सर्वांचे आभार. आणि आपण जरूर पुढच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल ही आपल्याला नम्र विनंती. धन्यवाद. फार महत्वपूर्ण माहिती दिलीत पंडितजी. तुम्ही म्हणालात खरंच घरचे कब्बशी किती दिवस टिकतात. मला मनात विचार आला, घरच्यांशी भांडण झालं की कब्बशांचं आयुष्य आणखीन कमी होतं. तुमच्याकडे जर इतके वर्ष बाऊल टिकलेत म्हणजे तुम्ही किती शांत वृत्तीचे आहात हे सिद्ध होतं. आपण म्हणतो पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाव वैसा. आज आपल्या सगळ्या रसिकांची ही अवस्था असणार आहे की त्या पाण्याचे 2 भिन्न आविष्कार तरी सुद्धा त्यातलं तत्व एक आणि त्यातला एक सूक्ष्म संवाद हा आपल्याला अनुभवायचा आहे. यामध्ये आणखीन एक छोटीशी विनंती रसिकांना की आपल्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी पुढे येऊन बसावं. लहान मुलं असतील त्यांनी पुढे येऊन बसावं. काही ज्येष्ठ नागरिक बाजूला उभेत, बाजूला बसलात तरी हरकत नाहीये. आपल्याला तिथून रंगही दिसणार आहेत, सूर तर सगळीकडेच ऐकू येणार आहेत. आपण आस्वादकाच्या भूमिकेत येऊया. मान्यवरांच्या सुद्धा खुर्च्या आपण समोर घेऊन सगळ्या मान्यवरांना मी विनंती करते त्यांनी समोर यावं आणि आपण सगळेजण पुढच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला तयार होऊया. डॉक्टर सचिनजी बोधने यांना विनंती करते त्यांनी आभार मानावेत आणि ही औपचारिक कार्यक्रमाची पहिली सुरुवात आपण संपवूयात आणि पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद ऋतुजाताई. सर्वप्रथम कास्टच्या बोलावण्यावर सुप्रियाताई बडवे ज्या आज खरंच खूप व्यस्त होत्या पण तरी सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्याचप्रमाणे मेधाताई, त्याचप्रमाणे मिलिंद मोळीकजी आणि पंडित मिलिंद तुळाणकरजी या सगळ्यांनी आज आपला वेळ देऊन, अमूल्य वेळ देऊन आज इकडे ते उपस्थित राहिले. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. आपण सगळे श्रोतेगण, चित्रकलेचे रसिक, आपण सगळे उपस्थित राहिलात आपले मनापासून आभार. आणि मी फार विलंब न लावता पुढच्या कार्यक्रमाकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी ऋतुजाताईंना विनंती. हा, आपण अरेंजमेंट सुरू करूया आणि कार्यक्रम.
हो नाही खूप सुंदर आहे म्हणजे ते मला मला काय आपण काहीतरी कोर्स किंवा असं काही डिझाईन जवळपास 25 वाजता वाजव. नमस्कार. मिलिंदजींबरोबर मी म्हणजे साथ करतोय त्यांना आज. जलरंगाला जलतरंगाची साथ करतोय आणि ह्या वेळेसचे कार्यक्रम फार होत नाही. संध्याकाळी 6 नंतर होतात, रात्री होतात. ह्या वेळेसचा पर्टिक्युलर राग जो आहे मधुवंती, त्या रागामध्ये मी थोडे आलाप जोड. आज तुम्ही बघत असाल तर अकंपनीमेंट काही नाही आहे, तबला पकवास किंवा दुसरं काही नाही आहे. कारण एक माझ्या मनात जे चित्र आहे ते मी याच्यातनं काढणार आहे. त्याच्याबरोबर मिलिंदजी काढले. मधुवंती राग हा याच वेळेचा आहे. आपल्या भारतीय संगीतालाच ही परंपरा आहे की वेळेप्रमाणे राग असतात. आपल्या शरीरशास्त्राचा इतका अभ्यास जुन्या लोकांनी केला की सकाळी कफ वाढलेला असतो तर कफ कमी करण्याचे राग आहेत सकाळचे सगळे. तर असा प्रत्येक गोष्टीच्या वेळेचा विचार केला आहे. आणि आपल्याला काय होतं की याचं सायंटिफिक प्रूफ काहीतरी पाहिजे असतं. तर तेवढा जो झालेला अभ्यास आहे तो आता आपल्या समोर नाही आहे, ती नष्ट झाली. त्याचे जे डॉक्युमेंट्स होते ते नष्ट झाले. पण आम्ही प्रयत्न करतोय, म्युझिक थेरपी जे आम्ही सगळे लोक करतो की याचे परत डॉक्युमेंट होऊन, आणि त्यासाठी आम्ही भरपूर काम करतो. तर आज मी नेहमी सांगतो की मी पहिले आलाप जोड वाजवणार आहे ते तुम्ही डोळे मिटून ऐका, पण आज तसं नका करू. आज तुम्ही चित्र बघत ते ऐका. आणि आलाप जोड झाला मधुवंतीमध्ये आणि पुढे मी असंच आलाप करत राहीन. तर राग मधुवंती. धन्यवाद.
इकडे स्वरांची तिहाई आणि इकडे घरांची तिहाई. हॅलो.
येस कोणाकडे या बोलायचं तो पाहिजे.
जगरंग आणि जगतरंग असा कार्यक्रम तुम्ही बघितला. एक प्रश्न मला तुम्हाला ऑडियन्सला विचारावा असं वाटतोय सगळ्यांना, की तुम्ही चित्राकडे बघत असताना अर्थातच सूर ऐकत होता आणि सूर ऐकत असताना चित्र पाहत होता, पण एक क्षणभर डोळे मिटले तर सूर ऐकताना तुम्हाला काही चित्र दिसलं का, किंवा चित्र पाहत असताना तुम्हाला काही सूर ऐकू आले का, किंवा त्यातला परस्पर संबंध थोडाफार जाणवला का? आता तुमचं उत्तर नको आहे मला, पण तो जर जाणवला असेल की चित्रात तुम्हाला संगीत दिसलं असेल आणि संगीतामध्ये चित्र दिसलं असेल तर तो आम्ही जमलेला आहे. फोटो काढते. Can we see Mr. Mulek, please can we see it once more? नमस्कार. आजचा हा कार्यक्रम याच्या संदर्भात पहिलं तर मी माझा परिचय देतो. मी गिरीश खत्री बंधू पॉट आईस्क्रीम सगळ्या लहान मुलांना माहिती असेल ते तुमचं आहे, मी त्याचा केअरटेकर आहे. आज या मैफिलीतून हे जे सगळं चित्र बघितलं अगदी स्टेजच्या जवळ, तर जलतरंग बद्दल माझी एक आठवण आहे ती सांगणारच आहे, पण हे जे चित्र बघितलं सगळं जवळ बसून आपण आनंद घेतला, तर याच्यात अशी आठवण आली की आईच्या हातच्या शाळेतून दमून आल्यावरती भूक लागली प्रचंड, आणि आईच्या हातच्या गरम गरम पोळ्या आणि त्याच्यावरती तूप हे ताटात जसं वाढलं जात होतं आणि त्याची खाण्याचा जो आनंद होता तो आनंद आज दोन्ही मुलींनी आपल्याला दिलेला असं मला वाटतं. आणि लहानपणी दूरदर्शनवर मिलिंदजी हा जलतरंग वाजवण्याचा कार्यक्रम पहिल्यांदा मी बघितला आणि लहान होतो. मग आजोबांचा बघितला असेल. आणि त्याच पिरियड मध्ये चतुर्शक्तीच्या यात्रेमध्ये आईने असे 12 बाऊल 2 सेट आणलेले, लगेच काढलं, पाणी भरून वाजवायला सुरुवात झाली
थोड्या वेळानं 5 मिनिटं अगदी मनसोक्त वाजवलं आणि नंतर कळलं त्या 12 मधले 9.5 पाऊलच शिल्लक राहिले. बाकीचे सगळे हे झाले होते आणि नंतर आईने जे तरंग उडवले गालावरती, तर हे सगळं कार्यक्रम चालू असताना मंत्रमुग्धपणे आठवत होतो आणि खूप भारी वाटलं. धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचे स्वागत उत्सुकच जयंतजी असल्यामुळं कार्यक्रम कायद्यात झाला असं म्हणता येईल. मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं. सर, असे कार्यक्रम कायम व्हावेत आणि आम्ही त्याच्यामध्ये पूर्ण सहभाग घेऊ, एवढंच या निमित्तानं सांगतो. धन्यवाद. थँक्यू. भेटू एकदा शांत. नक्की.